अभय योजना, अभय योजना, अभय योजना संपूर्ण शहरात सगळ्या थकबाकीदारांकडे आणि सगळीकडे चर्चा एकाच योजनेची अभय योजना, नगरपालिकेच्या कराची अभय योजना, घरपट्टीबाबतची अभय योजना. काय योजना आहे मी सांगतो तुम्हाला. अभय योजना ही अशी योजना आहे की 19 मे 2025 पूर्वी थकीत असलेल्या घरपट्टीवरचं जे व्याज आहे ते 100% माफ करायचं आहे. सदरचं व्याज 100% माफ करण्याकरता आपल्या सन्माननीय कौन्सिलने बॉडीने निर्णय घेतलेला आहे, त्याप्रमाणे ठराव केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने मी आपणा सर्वांना आवाहन करत आहे की आपल्या शहरात जे थकबाकीदार आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. लाभ कसा घ्यावा? योजनाच अशी आहे की मूळ कराची रक्कम जे थकबाकीदार भरतील त्यांचे व्याज सोडून देण्यात येईल, म्हणजे 100% माफ करणार. 100% व्याज माफ होतंय, इतकी मोठी रक्कम माफ होतीये तर मूळ कराची रक्कम भरावी लागेल. योजनेचा मतितार्थ तोच आहे आणि स्पष्ट डायरेक्शन तसे आहेत की मूळ कराची रक्कम भरणाऱ्या थकबाकीदारांना एक रकमी 100% करामध्ये शास्तीमध्ये माफी देण्यात येईल. नागरिकांना याद्वारे थकबाकीदारांना याद्वारे आवाहन करतो की आपण आपली मूळ कराची रक्कम भरून नगर परिषदेकडे शास्ती माफी करता अर्ज करावा. जे थकबाकीदार मूळ कराची रक्कम भरून नगर परिषदेकडे शास्ती माफी करता अर्ज करतील त्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. पुढे काय, अत्यंत जिव्हाळ्याची आणि लाभदायी योजना असलेली नागरिकांची फार मोठी गर्दी घरपट्टी विभागामध्ये होत आहे. आजचंच उदाहरण सांगायचं झालं तर 17,51,000 मुद्दल आज रोजी सर्व शहरातील काही थकबाकीदारांनी आपल्या शहरातील काही थकबाकीदारांनी भरलेलं आहे. त्यामध्ये साधारणतः 8 ते 9 लाखाच्या आसपास अप्रोक्झायमेटली त्यांना दंडामध्ये शास्तीमध्ये लाभ होणार आहे. त्यामुळे याद्वारे मी आवाहन करतो की मूळ कराची रक्कम भरा आणि एक अर्ज द्या, आम्हाला शास्ती माफीमध्ये 100% सवलत द्या म्हणून. सर्व शहरातील थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज कुठे मिळेल? अर्ज सर्व झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध आहे. आपल्या या बातमीच्या लिंकमध्ये खाली अर्जाची PDF उपलब्ध करून देणार आहे. व्याजाची गणना किती सवलत मिळेल याकरता कोणत्याही अफवावर कुठेही विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्ही घरपट्टी विभागामध्ये येऊन याकरता स्वतंत्र जो टेबल ठेवलेला आहे व स्वतंत्र टीम नेमलेली आहे, ती टीम तुमच्या बिलामध्ये असलेली पेनल्टी टॅक्सची रक्कम ती तुमची माफीची रक्कम आहे, ती रक्कम भरा. जेवढी रक्कम दिली आहे तेवढ्या रकमेची तपासून पावती घ्या आणि 31 मार्च पूर्वी सर्वांनी मूळ कराची रक्कम भरून 100% शास्ती माफीचा अभय योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन मी याद्वारे आपणा सर्वांना करीत आहे. मी आपणास विनंतीपूर्वक सांगतो की शहरामध्ये एकूण 21 वॉर्ड आहेत, निवडणूक प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये किंवा 2 प्रभागाच्या हद्दीवर आपण शिबिरांचं आयोजन करणार आहे. सदर शिबिराच्या ठिकाणी आपणास सवलत देण्याबाबत व कर भरून घेऊन अर्ज स्वीकारण्याबाबत मंडप स्टेज ठेवून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आपण लाभ घेऊ शकता. नगर परिषद कार्यालयात येऊन लाभ घेऊ शकता. यापुढे जाऊन माझी आग्रहाची एक विनंती आहे की सर्वसामान्य थकबाकीदार हे झोपडपट्टी क्षेत्रातील गोरगरीब आणि काहीशा स्लम भागातील बऱ्यापैकी आहेत. या सर्वांना माझं नम्रतेचं आव्हान राहील की आपण एक रकमी कराची रक्कम भरा आणि या योजनेचा लाभ मिळवा. दुसरी बाब राहते एकत्रित मालमत्तांची. काही भाऊ बंधकीमध्ये 3-4 भावांमध्ये एकत्रित मालमत्ता असते आणि कोणाची किती रक्कम कोणी किती भरायची याकरता थकीत गेलेली असते. या सर्वांना माझं आव्हान राहील की तुम्ही नगर परिषद कार्यालयामध्ये या, तुमचे बिल घेऊन या. तुम्ही 4 जणांमध्ये कसं डिवायडेशन करायचं मी स्वतः डिवायडेशन करील. माझा नंबर ऑलमोस्ट सगळ्या थकबाकीदारांकडे आहे. आपणा जी नोटीस दिली त्या नोटीसवर पण नंबर आहे. ज्या ठिकाणी कोर्ट मॅटर आहेत, भाऊमध्ये भांडणं आहेत, घरातली भांडणं आहेत, वाद आहेत, त्या ठिकाणचे वाद सुद्धा कराच्या थकबाकी वसूल करण्याकरता आपण डिवायडेशन करून देऊन वसूल करण्याची सोय आपण केलेली आहे. तरी याद्वारे सर्व थकबाकीदारांना मी जाहीर आवाहन करतो की 10,000पेक्षा जास्त थकबाकीदार आहेत. सर्वांना नोटिसा काढलेल्या आहेत.
तुम्ही अभय योजनेचा लाभ घ्या, अर्ज करा, मूळ कराची रक्कम भरा. मूळ कराची रक्कम भरून अर्ज केल्याशिवाय तुम्हाला लाभ मिळणार नाही. कोणी कोणत्याही अफवेवर गैरसमजुतीवर विश्वास ठेवू नये. आपणास काही अडचण वाटल्यास थेट माझ्याशी संपर्क करायचे मी आपणास याद्वारे आवाहन करीत आहे.